नमस्कार मंडळी. आता आम्ही 7 जण आहोत. आता रात्री 2:05 झालेली आहोत आणि आता आम्ही गिरनारचे पायरे चढा सुरुवात करतो. बघूया पुढे काय जा असतात तर आम्ही तुमका दाखवत राहतो व्हिडिओच्या माध्यमातून. अजून गुरु शिखर पायथ्याशी अजून आम्ही पोचलो नाही, काही अंतरावरच आहात. रात्रीचे 2:10 झालेले आहेत आणि आम्ही गुरु शिखर म्हणजे चढाच्यासाठी सगळे पोरगे निघालेलो आहोत. खरं म्हणजे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या एक टफ चॅलेंज आहे आमच्यासाठी, कारण प्रत्येक वेळा आमच्यातले सगळे पोरगे कामं असल्यामुळे एक्सरसाइज एवढी नाही आहे. 2 पोरगे आहेत जिमचे, मे बी ते चढा शकतात व्यवस्थित. वरती काय असा तुमका कसा जायचा असा. आणि आता आम्ही काट्या पण घेतल्यात. 50 रुपये ती काठी असा. आणि ही काठी जर तुम्ही गुरु शिखर चढान परत जर खाली येलात आणि त्याच दुकानदाराक दिलात, तो एक टोकन देता आणि त्या टोकन देऊन ही काठी जर परत त्या दुकानदाराक दिला तर तो दुकानदार 30 रुपये तुमका रिटर्न देतो. आणि म्हणजे 50 रुपये तुम्ही दिलात तर तो तुमका 30 रुपये रिटर्न देतो. 20 रुपये ह्या काठीचो चार्ज आहे फक्त वरून खाली यायचो. आणि जर तुमका जर घेऊन जाऊची असा तर तुम्ही ती परत त्या दुकानदाराक रिटर्न देऊ नको, ती तुम्ही घरी घेऊन पण जाऊ शकता. तर पायथ्याशी बॅग चेक केले जातात, कारण जे आमचे रेग्युलर बॉटल्स जे प्लास्टिकचे असतात ते बिस्लरीज आणि आपण रेलनेरचे आणि ते इकडे वरती अलाउड नाही आहात. त्यांच्या म्हणजे इथे भेटणारे 30 रुपये एक पाणी बॉटल ती भेटणारी बॉटल अलाउड आहे. किंवा तुम्ही फ्रीजमध्ये जेव्हा आपण बॉटल ठेवतो म्हणजे एक हार्ड मटेरियल असतं जा प्लास्टिकचा, ते बॉटल तुम्ही वापरू शकता. किंवा स्टीलची बॉटल तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता. मस्त मोस्ट ऑफ प्लास्टिक वरती नेऊन बंदी आहे. गणपती बाप्पा मोरया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. गुरु शिखराची पहिली पायरी. गुरु शिखरच्या पहिल्या पायरीत नमस्कार करून आम्ही निघालो. आता अजून 10,000 पायऱ्या असतात. त्याचं स्ट्रगल काय असतात हे आम्ही 7 माणसं आम्ही अनुभवतो आणि ह्याचा अनुभव प्रत्यक्ष देण्याचं काम मी तुमच्या ह्या व्हिडिओद्वारे करत असेल. चला भेटूया. जरा खरेदी चालू हा. जरा परिक्रमा मार्गावर जी काळोख असल्यामुळे टॉर्च घेतलेली आहे. प्रथमेश किती रुपये टॉर्च रे? 30 रुपये फक्त 30 रुपये. बॅटरीचे 30 दिले. पायरी मार्गावर काळोख असल्या कारणाने बॅटरी घेऊची लागली. आता बॅटरी घेऊन थांबलो तर आता ह्या काय नवीन घेऊन लागले कापूर फापूर. भाऊ काय घेतलं? आपला आपला ओके. अगो 1 तास झालो मगासपासून आम्ही चढतो, पण खरंच खूप चॅलेंजिंग आहे. आणि खैसरच असं नाही की तुम्ही आरामात चढू शकाल. गिरनार परिक्रमा जी असा खरं म्हणजे मानसिकदृष्ट्या तर खंबीर राहा होयाच ह्या परिक्रमेत, पण शारीरिकदृष्ट्या पण त्याला खंबीर राहावंच लागतं ना. आम्ही पण निर्णय घेतलो. आमची 11 जणांची गँग, 11 जण आम्ही 7 जणांनी निर्णय घेतलो की आपण चलत जायचं. खरं म्हणजे चलत जाणं एवढं काय आहे ना की आम्ही आता तरुण असू आणि फिजिकली स्ट्रॉंग पण असू की आम्ही अफोर्ड करू शकतो, चालू शकतो. पण भरपूर लोक येतात ज्यांका माहिती नसतं की कसा येऊ ह्या जाऊ ह्या. आता आम्ही 2000 पायरे कंप्लीट केले, पण खरंच खूप कठीण आहे चढणं. आणि वातावरण पण खूप शांत आहे, तरी पण घामाघूम हो झाला. तिसरी गोष्ट, महाराष्ट्रातनं खूप लोक येतात. आता आमका गोव्यातनं पण आलेली माणसं भेटली,
ती संध्याकाळी 7 वाजता आरती करून वरून निघाली उतरा, अजून ती उतरतात आणि आता वाजले आहेत सकाळचे 3:30 आणि आम्ही 2 वाजता निघालो. म्हणजे 1.5 तासात आम्ही कमीत कमी 3000 पायऱ्या कंप्लीट कर दिलो. तर एक चांगला पर्याय असा रोपवेचो पर्याय म्हणजे विषय काय की 5000 पायऱ्यांपर्यंतच रोपवे असा, पुढचे 5000 पायरे तुमका अप होऊकच म्हणजे चढाक होय आणि 5000 पायरे परत तुमका उतराक होय, म्हणजे 10000 पायरे तुमका चढ उतार करूचे. आणि जो पायथ्यापासून जो चढत येता माणूस त्याका टोटल पायथ्यापासून गुरु शिखरापर्यंत 10000 पायरे आणि परत रिटर्न जर त्याका चलतच येऊचा असला तर 10000 पायरे, म्हणजे टोटल 20000 पायरे त्याका चढ उतार करूचे असतात. मानसिकदृष्ट्या खरंच जर तुम्ही स्ट्रॉंग असाल तर नक्कीच तुम्ही या, खूप चांगला असा. सोबत पाण्याची बॉटल ठेवा, बॅग ठेवा, आरामात एकदम मस्त एक चांगला अनुभव असा एक्सपिरियन्स घेऊच्यासाठी तुमका एक चांगली संधी असा तरुण वयातच. असं नाही की तुम्ही वयस्कर वयात पण चढू नाही शकत. भरपूर लोक असतात जी वयानं आमच्यापेक्षा डबल असतात, ती पण चढतं. कारण का त्यांची एक विचार करण्याची पद्धत वेगळी असते. म्हणून मेंटली स्ट्रॉंग होणं भरपूर गरजेचं आहे. धडधड थांबली आणि इकडे परत चालला काय वाटत नाही. खाएंगे तभी तो वर चढ़ेंगे. विकी कसा वाटला खाली जाऊन परत येऊन? जबरदस्त एक्सपिरियन्स. काय झालं तुझं सांग विकी, काय झालं सांग? माका माहिती होता हे तो मोबाईल फुटको कोण घेऊचो ना वाराचो नाही, तो दुकानदारांसुद्धा रिटर्न दिलो. बरं होतं माझ्यापेक्षा. थँक्यूच बोललो ते का. निघतो एक प्रॉब्लेम झालो. काय प्रॉब्लेम तर विकीन मोबाईल इसारलो हे सर दुकानाकडे बसलो होतो. परत आमका 1000 नाही साधारण 500 नाही रे, 1000 पायरे उतराचे लागले आणि परत चढाचे लागले. त्याच्यामुळे थांबले. नाही ते हे बांध कसे जाय होते. आता 6000 पायरे होतील आणि आम्ही आता म्हणजे परिक्रमा कशी आहे पूर्ण चढावा 5000 पायरे, त्याच्यानंतर उतारा आणि परत चढावा. आणि आता आमका मंदिर एकदम जवळ दिसता, पण तिथं जाऊचो मार्ग खूप लांब आहे. तुमका दिसता काय? हा बघा कसा वाटला चल दियो. हा 2000 एक्स्ट्रा पडले. 2000 गाडी एकदम म्हणजे पायरे सलगत आणि वातावरण पण थंड आणि वारं खूप लागता. हात बिचून झाले, मोबाईल पण धरूक जमणार नाही. बाकीचे मित्र गेले खाली, सगळे फास्ट वाले आहेत. आम्ही आता हळूहळू. अरे आता दिसत बंद झाला म्हणजे खाली गेला, म्हणजे आता आम्ही खाली उतरतो. फायनली 9000 किती रे 50 पायऱ्यांचा 10,000 नाही आता आम्ही पोचक नाही ना 9,950 पायऱ्यांचा आम्ही गुरूंच्या पायाशी आहोत. पदयात्रा हा जी चढाची ती आमची पूर्ण झालेली आहे. आता आम्ही वाट बघतो मंदिर उघडाची. सगळे मेंबर इलेले आहेत. आता फक्त मंदिर पण बघू शकतो वरती लोक बसलेले आहेत. मंदिर किती वाजता रे? 7 वाजता. 7 वाजता मंदिर उघडलं. आम्ही बरोबर 6:30 वाजता मंदिर 6 वाजता आम्ही पोहोचलेलो आहोत. तर आता इसरच दत्तात्रय महाराजांच्या सानिध्यात बसायचं पडतं ना. आता 1 तास आपणा आता बसायचा. आता काय करायचं? प्रत्येकाने ध्यान चिंतन करा. एक आरती होते 7 वाजता. ओके. त्याच्यानंतर जास्त गर्दी नाही आणि दरवाजा पण अजून ओपन होऊ नाही. अमित 10,000 पायरे चढण वाटला कसा तुका? एकदम इझी आहेत पायऱ्या. फक्त देवाचं नाव घ्या आणि चढा. आता तू काय सांगू शकतोय? हा काय नाही पाय थरथरत वारा येईल काय भाऊ?
काय बोला शकते एक नंबर सगळ्यात चांगलं वाटलं मस्तपैकी 10,000 पायऱ्या चढून एकदम आता आम्ही टॉप वरती आलो एकदम मंदिराच्या एकदम बाजूलाच ते बघा म्हणजे अजून गेट उघडला नाही उघडलं नाही सांगण्यासारखा विषय म्हणजे 80 वर्षांची लोक इथे चालत येतात आणि काय काय युवा मंडळी जी आहे ती रोपवेने इकडे येत आहे आमचीच हा जाऊन दे कोणाचं नाव नाही विकी सागर भाई माझं काही नाही काय नाही आमचा विषय सांग जरा. काय बाम बामचं नाव 10,000 पायऱ्या चढून चांगलं वाटलेलं आहे. आता बघूया 7 वाजता आपल्याला दर्शन होणार. दर्शन व्यवस्थित घेऊन परत खाली जाऊया. साधारण 10,000 पायऱ्यांचं ट्रेक आणि हे 10,000 पायऱ्या चढण्यासाठी पर्याय म्हणून अजून एक मार्ग असा तो म्हणजे रोपवे. तुम्ही कमीत कमी 5,000 पायऱ्यांपर्यंत रोपवेने येऊ शकता, पण त्याच्यानंतरची जी चढाई असा ती तुमका म्हणजे पायीच येऊचं लागतं. तर तरुण पिढी येऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे 40 वर्षापेक्षा जास्त ते रोपवेने पण येऊ शकतात, पण एवढं पण काय टफ नाही. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित आयोजन केलेलं असं आणि सगळे पायरे पण व्यवस्थित, दुकानं वगैरे पण चहाची बी सोय असा सगळं, तर तुम्ही येऊ शकता. आणि बाकी म्हणजे थंडीच्या टाइमला जर राहिला तर थोडी गर्दी कमी आहे. म्हणजे त्रिपुरा पौर्णिमेच्या नंतरच या, त्रिपुरा पौर्णिमेच्या मध्ये येऊ नका कारण त्यावेळी खूप जास्त गर्दी असते. बाकीचा दर्शन बघूया. जर आतमध्ये जर कॅमेरा घेऊन जाऊ भेटलो तर मी तुम्हाला दत्तात्रयांचं पण दर्शन घडतो. सध्या इथून परत गुरुदत्तांचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता परत परतीच्या प्रवासाला. मस्त आरती पण भेटली सकाळची आणि सकाळी गेल्यावर सगळा बरा एकदम. हा भाऊ श्रीमंत पण इथलं स्वर्ग. थोडेसे कष्ट आहात पण खूप चांगलं वाटतं. तुम्ही पण या, अनुभव घ्या. पायऱ्या चढायचे नसतील तर रोपवेने या, पण या कसला वाटतं. चला दिसता का रे एकदम याच वाटत. थांबा दाखव 1 मिनिटाचं पूर्ण क्लिअर. हा मंदिर झूम कर. माका चष्मात काय दिसणार नाही. आणि अशा प्रकारे आमचे मित्र भेटलेले आहेत. हे किती वाटला सुटले आहेत? सुटल्यात किती वाजता? 7 वाजता येईल. काय होतं लाईन होती म्हणजे कसं काय प्रोसेस होती सांग जरा. आम्ही पहिले सुटलो सकाळी 6:30 वाजता. 6:30 वाजता सुटल्यानंतर इलो आम्ही 6:45 पर्यंत. त्याच्यानंतर ऑनलाईन आमचा बुकिंग होता केलेला आणि आता त्याच्यानंतर डायरेक्ट वेटिंग रूम मध्ये टाकले आणि आता एक साधारण 15 मिनिटापूर्वी आम्ही सुटलो खालो. म्हणजे रोपवेने 15 मिनिटं लागतात फक्त रोपवेने. ओके अजून 15-20 मिनिट अजून 2 तास 15-20 अर्धा तास बरा. चला 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 बाय. गुरु शिखरला येण्यासाठी तुमच्यासाठी जी रोपवेची सेवा पण आहे पाठीमागे त्यांचं म्हणजे सगळी रोपवेची व्यवस्था आहे. तर जर तुम्हाला यायचंच असेल तर त्याच्यानंतर 5,000 पायऱ्या आहेतच, पण ह्या 5,000 पायऱ्या तुम्हाला स्किप करायच्या असतील तर तुम्ही रोपवेने पण येऊ शकता. किती आहे तिकीट किती आहे? 400 रुपये सिंगल टाइम. 400 रुपये सिंगल टाइम. राउंड ट्रिप 700.
700 रुपये डबल टाइम. म्हणजे जर तुम्हाला फक्त खालून जर वरती यायचं असेल तर 400 रुपये आहे, आणि जर दोन वरती आणि खाली जायचं असेल तर 700 रुपये तुम्हाला बसतील. काल तुम्ही जर बोललात नसतं तर आज त्याला आता आम्ही गिरनारसाठी जी काठी नेली होती ती आता आम्ही परत रिटर्न देतो. त्याचे 20 रुपये आमका परत भेटतात. आणि अशा प्रकारे गिरनारची जी पदयात्रा असा आमची ती पूर्ण झालेली असा. काटिया देऊचे बाकी आहेत काय सागर? आणि आता मस्त जाऊन उतरताना कसा वाटला? मस्त वाटला. पहिले 5000 पायरे जरा भारी आहोत, म्हणजे चढण हा भरपूर. नंतरचे 5000 काय एवढे वाटणार नाही. पण तुमका जर जाऊचं असत कोण आहे तर पहिले नंतरची जी डोली असा ती 8000 रुपये घेतात डोली, आणि इथं काय एवढा लांब नाही असा. त्यामुळे पहिले जातानाच तुम्ही झाले त्याने पायरे जमा केले, पैसे देतो ती बाई काठी आता जमा करूचा. चल परत रिटर्न पैसे देतो आमका. आता पेट पूजा नाश्ता काय जाऊया. तर मंडळी अशा प्रकारे आमचा गिरनार दत्तात्रय दर्शन पूर्ण झाला, आणि आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. जरा 1 मिनिट इधर